वेलकम टू सुरेखास किचन अँड फॅशन पॉईंट। आज मी तुम्हाला 36 इंच छातीचे 4 टक्स ब्लाऊज कट अँड स्टिच करून दाखवत आहे। त्यासाठी बघा पूर्ण व्हिडिओ बघा। इथे बघा मी हे अस्तर घेतलं आहे। अस्तरची मी ही घडी करून घेत आहे, म्हणजे मागच्या साईड आणि पुढची साईड दोन्ही साईडचे मी एकत्र कटिंग करणार आहे। पूर्ण उंची 15 इंच आहे। पूर्ण शोल्डर 5.5 इंच। इथे मी 5.5 इंचावर टिक मार्क करत आहे मुंडा खोलीसाठी। आता मुंडा खोली मी 6 इंच घेणार आहे। इथे 2.5 इंचावर गळारुंदी घेत आहे बघा। 2.5 इंचावर टिक मार्क करत आहे। गळा उंची मी 6 इंच घेणार आहे। गळा उंची आणि मुंडा खोली हे दोन्ही बी 6-6 इंच ठेवलं आहे बघा। इथे पण 6 इंचावर टिक मार्क करत आहे छाती घडीसाठी। ही छाती घडी मी 11 इंच घेत आहे बघा। कंबर घडी पण मी 11 इंचच ठेवली आहे। इथे मी 1.5 इंचाचा आणि 1 इंचाचा असे 2 आकार देणार आहे। हा 1 इंचाचा आहे आणि पहिला तो 1.5 इंचाचा। इथं आकार देण्यासाठी 6चा हाफ 3 वर टिक मार्क करायचे आणि जिथे टिक मार्क केला आहे तिथपर्यंत सरळ रेषेत येऊन मुंड्याचा आकार द्यायचा। हा दुसरा पण मी 1 इंचाचा जो आकार आहे तो पण दिला आहे। इथे गळ्याला पण मी गोल आकार दिला आहे। कट करताना बघा जो 1.5 इंचाचा आकार दिला आहे तो कट करायचा आणि जे शोल्डरच्या साईडनी बंद बाजू होती ती कट करून जो पाठीमागचा भाग आहे तो साईडला काढून ठेवायचा। हे कटिंग बघा बॅक साईडचं आहे। बॅक साईडचं उंची मी 15 इंच ठेवली होती, ती कमी करायची पुढच्या भागापेक्षा। अर्धा इंच उंची कमी करायची, 14.5 इंच ठेवायची। मी इथे नंतर कट करून घेणार आहे बॅक साईडची उंची अर्धा इंच। इथे आता मी हा 1 इंचावर जो आकार दिला आहे तो कट करणार आहे। हा आकार थोडासा आतल्या बाजूने द्यायचा। हा बघा अर्धा इंचाच्या थोडासा कमी। आता टक्स घेण्यासाठी मी ते योकपट्टी काढून दाखवत आहे बघा। इथे 3.5 इंचावर मी घेतले आहे बंद बाजूने आणि जी खुली बाजू आहे तिला 2.5 इंचावर। 11चा हाफ 5.5 इंचावर टिक मार्क करायचं आणि इथे पण 2.5 इंचावर टिक मार्क करायचे आणि जो 2.5 इंचावर आहे ते सरळ रेषा ओढून घ्यायची बघा। एक योकपट्टीचा आकार व्यवस्थित येतो। इथे बघा आता या पद्धतीने योकपट्टीचा आकार द्यायचा।
टक्स कसे घ्यायचे ते बघा आता व्यवस्थित. इथे मी बंद बाजू जी आहे गळ्याची त्या साईडने मी गळ्याच्या साईडचा टक्स घेत आहे आधी 3.25 इंचावर. योकपट्टीपासून गळ्यापर्यंत हाफ करायचा. इथे आता 5.5 इंच आहे, तर मी 3.25 इंचावर टक्स घेत आहे. हा आडवा टक्स मी 2.25 इंचावर घेतला आहे. 3 इंचावर पण घेऊ शकता. इथे मी 4 इंचावर टक्सचं माप टाकत आहे बघा. 4 इंच घेऊन 2 इंचाचा टक्स घ्यायचा. हे बघा, हा 2 इंचाचा टक्स घेतला आहे. इथे मी 1.5 इंच घेणार आहे. 1.5 इंचाचा टक्ससाठी माप टाकला आहे. इथे 3 इंचाचा बघा, जी मुंडा खोली आहे त्या साईडने 3 इंचाचा टक्स घेतला आहे. दीड इंचाचं माप टाकून नंतर आहे तो टक्स घ्यायचा. 6 इंचावर आहे हा. जर छाती घडी वाढली तर तो टक्स पण वाढतो, त्यामुळे याचं माप फिक्स 6 इंच ठेवायचं नाही, मागे पुढे होऊ शकतं. फक्त खालच्या साईडने 1.5 इंच घ्यायचं, हे लक्षात राहू द्यायचं. इथे बघा 2.25 इंच, दोन्हीच्या मध्ये 2.25 इंचाचा गॅप आहे आणि या टक्समध्ये 2 इंचाचा गॅप आहे आणि या दोन्ही टक्समध्ये बी 2.5 इंचाचे अंतर आहे. हे अंतर नाही मोजले तरी चालेल, पण जे साईडने माप घेऊन टक्स टाकले आहे त्याकडे जास्त लक्ष द्यायचं. आणि इथे मी टिक मार्क करत आहे. जो टक्स घ्यायचा आहे तो साईडने अर्धा इंच सोडायचा, म्हणजे 1 इंचाचा टक्स घ्यायचा, जो योकपट्टीच्या साईडने खालच्या बाजूला आहे तो. सगळ्यात जास्त मोठा हा टक्स घ्यायचा. या साईडला पण टक्स घेताना जास्त कापड पकडायचं नाही. या पद्धतीने थोडंसं अर्ध्याच्या पण कमी असं कपडा, आणि या साईडने अर्धा इंच, जो गळ्याची साईड आहे त्या साईडने अर्ध्या इंचाचा असा टक्स घ्यायचा. हे बघा, अर्धा इंचाचा गॅप राहील असा टक्स घ्यायचा. आणि मुंड्याच्या साईडने पण आणि या साईडने दोन्ही साईडने अर्ध्या इंचाच्या थोडा कमी, जास्त कापड घ्यायचं नाही टक्स घेताना शिलाईमध्ये. आता हे बघा पूर्ण टक्स टाकून झाले आहे. मी आता कट करून घेते. पुढचा गळा जो आहे तो कट करून घेतला आहे. दुसऱ्या साईडने पण पहिले जे टक्स टाकले आहे ते या साईडला असे छापून घ्यायचे. डबल टक्स टाकायची गरज नाही पडणार, यावरच लाइनिंग ओढून घ्यायच्या. आता खालची योकपट्टी कट करून घ्यायची बघा. हा ब्लाऊज अस्तरचा असल्यामुळे अस्तरच्या 2 आणि योक कापडाच्या 2 अशा 4 योकपट्ट्या लागतात. हा बघा, छान असे टक्सचा ब्लाऊज मी कट करून दाखवत आहे आणि स्टिचिंग पण कसा करायचा तो पण दाखवणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. या पद्धतीने तुम्ही जर कटिंग केला ब्लाऊज आणि सेम असे टक्स टाकले तर परफेक्ट ब्लाऊज बसतो. हे मी आता ब्लाऊज पीस कट केला आहे. हा
अस्तरला जोडून घेणार आहे ब्लाऊज पीस. हा पाठीमागचा भाग आहे आणि ही योकपट्टी. हे सर्व मी आता शिलाई मारून घेत आहे अस्तर व ब्लाऊज पीसावर. स्टिच करून झालं आहे. आता कट करून घेते उरलेले जे ब्लाऊज पीस आहे तो साईडने. आता टक्स कसे टाकते ते व्यवस्थित बघा. या टक्सची मी शिलाई अर्ध्या इंचावर शिलाई घेणार आहे. हा टक्स 3.25 इंचाचा आहे गळ्याच्या साईडचा, आणि हा टक्स जी योकपट्टी साईड आहे खालची साईड तो टक्स आहे तो 1 इंचावर घेत आहे बघा. मी 1 इंच घेऊन वरती 2 इंचावर. आणि हा पण अर्धा इंचाच्या थोडासा कमी घ्यायचा. हा टक्स जो मुंड्याचा भाग आहे त्या साईडने घेतला आहे बघा हा टक्स. हा टक्स पण शिलाई मारताना जास्त शिलाईमध्ये घ्यायचा नाही, थोडासा अर्धा इंचाच्या पण हाफ असा घ्यायचा. हे बघा छान असं टक्सची शिलाई मी करून घेतली आहे. आता मी योकपट्टी जोडत आहे बघा. हे आता एक साईडचं झालं आहे टक्स मारून. आता दुसऱ्या साईडचे पण मी टक्स पूर्ण शिलाई मारून घेणार आहे टक्सला. इथे बघा अर्धा इंचावर टक्स घेत आहे. हा टक्स जो गळ्याच्या साईडचा आहे 3.25 इंचाचा तो टक्स आहे. आणि हा 1 इंचाचा गॅप सोडणार आहे ह्या 2 इंचाच्या टक्सला. 1 इंचाचा गॅप सोडायचा आणि 2 इंचावर टक्स मारायचा. हा बघा छान असा कटोरी सारखाच आकार दिसतो 1 इंचावर गॅप सोडून टक्स मारला तर.
हा बघा दुसऱ्या साईडचा पण टक्स मारून झाले आहेत सर्व. आता मी हुकलूक पट्टी लावून घेत आहे. ही 2.5 इंचाची हुकलूक पट्टी घेतली आहे. ज्या साईडने मी हुक लावणार आहे त्या साईडची 2.5 इंचाची घ्यायची आणि ज्या साईडने लूक राहतील त्या साईडची 3 इंचाची जी वाढीव पट्टी असते. दोन्ही हुकलूक पट्ट्या मी जोडून घेत आहे. ही पट्टी जी वाढीव पट्टी असते ती जोडत आहे बघा आता हुकलूकची. ही पट्टी मी 3 इंचाची घेतली आहे. ह्या बघा मी 2 गळ्यासाठी पट्ट्या केल्या आहेत, क्रॉस पट्ट्या घेतल्या आहेत. ह्या गळ्याचा आकार व्यवस्थित गोल येतो क्रॉस पट्ट्या असल्यामुळे. दुसऱ्या साईडची पण मी ती क्रॉस पट्टी ही
जोडून घेत आहे, जो पुढचा गळ्याचा भाग आहे त्या साईडला. इथे आता आतल्या साईडने हात शिलाई करून घ्यायची पूर्ण गळ्याला. पूर्ण पुढचा भाग रेडी झाला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ब्लाऊजची बॅक साईडची डिझाईन अशी केली आहे बघा मी.